मनाला आनंदाने सांगावं असं वाटतं। गणपती बाप्पा। हे मनोज आगोज बघ। हे मनोज पाऊल असं म्हटलं या अकॅडमीमध्ये आज तुम्ही अनेक कार्यक्रम घेण्यात आले, सोहळा पार पडण्यात आला। पाहायला गेलं तर काही ठिकाणी अनधिकृत जागा होते ते महापालिकेने हटून अधिकृतपणे आता तिकडे जागा बनवत आली ड्रेसिंग। येणाऱ्या काळात ठाण्यामधनं मॅक्झिमम मुंबई आणि भारतासाठी प्लेयर येतील हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो, कारण मागच्या वर्षीपासूनच आम्ही टॅलेंट हंट चालू केलं ठाण्यामध्ये, सिलेक्शन ट्रायल, ओपन सिलेक्शन ट्रायल टुर्नामेंट चालू केली, त्याच्यातनं आम्हाला चांगले प्लेयर्स मुंबईसाठी मिळाले, त्यांनी परफॉर्मसुद्धा केलं। विकास रेपाळे इकडे अपेक्स काउन्सिल मेंबर झाले, त्याच्यामुळे कुठेतरी स्पोर्टिंग कमिटीला एक विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि त्याच्याच ओपनिंगसाठी आज आम्ही इकडे उपस्थित राहिलो आहे। मी खात्रीने सांगू शकतो की येणाऱ्या काळात ठाणा हे क्रिकेटची पंढरी असणार, कारण मॅक्झिमम क्रिकेट आज ठाणे जिल्ह्यामध्ये शिफ्ट होत आहे आणि जी मदत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडनं या क्रिकेट ग्रो करण्यासाठी लागेल ते आम्ही सर्व एकत्रितपणे काम करू। नवीन त्या संकल्पना ठाण्यासाठी ठाण्यामध्ये आम्ही लवकरच सॅटेलाइट अकॅडमीचं भूमिपूजन करू। येणाऱ्या काळात प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यात आमची एक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मालकीची स्वतःच्या अकॅडमीज असतील आणि त्या मोफत दरात असणार। तिकडे ओपन टॅलेंट हंट आम्ही करू, चांगले प्लेयर्सना आम्ही इंटरनॅशनल स्टँडर्डच्या फॅसिलिटी देऊ, असे आमचे अनेक उपक्रम येणाऱ्या 3 वर्षात तुम्हाला बघायला मिळतील। उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी एमसीसाठी 5 एकरची जागा मुंबईमध्ये उपलब्ध करून दिली आहे, तसंच क्रिकेट प्रॅक्टिससाठी जागा उपलब्ध केली आहे। मात्र राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नजीब मुलं यांनी तिकडे जाऊन मुलांना खेळाचं मैदान खुलं करून दिलं। त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी मोफत असं आम्हाला मैदान द्यावं जेणेकरून एमसीचं काय। मुंबई क्रिकेट असोसिएशन हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि हे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये 40,000 प्लेयर रजिस्टर्ड आहेत आणि आजपर्यंत आम्ही एकही रुपया मुंबई क्रिकेट असोसिएशन प्लेयर्सकडनं घेत नाही। आमच्या सगळ्या अकॅडमी आज BKC असेल, कांदिवली असेल किंवा वानखेडे स्टेडियममध्ये जे प्रॅक्टिस करणारे प्रत्येक प्लेयर हे मोफतच प्रॅक्टिस करतात। फक्त तुम्हाला त्या प्रोसेसनी यायला लागतं आणि जो टॅलेंट सर्च हा आमचा एक प्लॅटफॉर्म आहे जिकडनं आमचे सिलेक्टर्स जे स्वतः रणजी ट्रॉफी खेळलेले आहेत, भारतीय क्रिकेटला ॲडवायझर म्हणून दिलीप वेंगसरकर सर असतील, डायना डेल जी महिला क्रिकेटसाठी असतील, असे सगळे नामांकित खेळाडू हे सिलेक्शन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत। समीर दिघे स्वतः चेअरमॅन आहेत त्या टॅलेंट हंटचे। तर हे मोफत दरात आहे। आम्ही क्रिकेटमध्ये बिलीव्ह करतो, सगळे राजकीय पक्ष हे क्रिकेटचे फॉलोअर आहेत। हे मुंबई, महाराष्ट्रात, भारतात सगळे तुम्हाला राजकीय नेते सुद्धा बघायला मिळतील की आपण क्रिकेटला एक पॅशन म्हणून, एक धर्म म्हणून किंवा एक रिलिजन म्हणून आपण सगळे एकत्र येऊन काम करत असतो। क्रिकेट पंढरी मानली जाते, मात्र अनेक लोकांना पाहिलं जातं मुंबई गाठावे लागते, दादर गाठावे लागते। आता ठाण्यामध्ये स्टेडियम डोंबिवली असेल, नाही 100% प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अकॅडमीज असतील, जिकडे आमचे क्लब्सचे नेट चालतात, त्यांना आम्ही कसे चांगले सुखसुविधा, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतो, चांगले इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करू शकतो, हे आम्ही आजपर्यंत करत आलो आहे। याच्या पुढे सुद्धा आम्ही विकास रेपाळे असतील, जितेंद्र आव्हाड आहे तिकडनं जे नेतृत्व करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगले उपक्रम इकडे राबवू। ज्या गोष्टी देता येतील त्या 100% मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही ठाण्याला देऊ। राजकारण करण्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? आम्हाला MCA मध्ये राजकारण कळतच नाही, आम्हाला फक्त क्रिकेटसाठी आम्ही सगळे एकत्र येतो आणि क्रिकेटच्या चांगल्या गोष्टीसाठी आजपर्यंत आम्ही एक उपक्रम आणि निर्णय घेत आलो आहे। तर मला असं काही वाटत नाही की इकडे राजकारण आहे, इकडे फक्त एकच शब्द चालतो, तो आहे क्रिकेट। विकास रेपाळेने अनेक ठिकाणी आता तुम्हाला काही 100% आम्ही ॲज अ टीम म्हणून एकत्र सगळे काम करू आणि विकास रेपाळे एक तरुण आहेत, चांगलं नेतृत्व आहे, क्रिकेटबद्दल त्यांची आवड आहे, स्वतः क्रिकेट खेळले आहेत, त्यांचे जे काय संकल्पना असतील त्याच्यात जी आमची MCAची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधनं आम्ही 100% ठाण्यासाठी चांगले प्लेयर्स पण घडवू आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पण प्रोव्हाइड करू। ठाणेकरांची इच्छा आहे की या ठिकाणी ठाण्यात देखील IPLची मॅच बघता यावी, यासाठी MCA बघा IPL हे BCCI ऑर्गनाईज करतं। BCCIचं लॉजिस्टिकल सपोर्ट असेल किंवा परदेशी प्लेयरसुद्धा येतात, त्या सगळ्या गोष्टी BCCI गव्हर्नमेंट हे सगळं बघत असतं। ते जे आम्हाला सांगतात ते आम्ही इम्प्लिमेंट करत असतो।
जर त्यांना वाटलं की IPL मॅचेस ठाण्यात आल्या पाहिजे तर 100% आम्ही येणाऱ्या काळात त्यांचं आम्ही काम करू आणि इम्प्लिमेंट करायचं काम MCA म्हणून असोसिएशन म्हणून आम्ही 100% करू. तर ठाणे क्लब असेल, मुंबई क्लब असेल, काय क्रिकेट खेळाडूंना काय आव्हान द्याल? नाही बघा, आज सगळे ऑनररी तुम्हाला त्या सुखसुविधा प्रोव्हाइड करतात. ठाणे क्लब असेल, दादोजी कोंडे स्टेडियम असेल किंवा स्पोर्टिंग कमिटी असेल, त्याचा तुम्ही पूर्ण यूज केलं पाहिजे. चांगलं इकडे क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे. आज डिजिटलचा कुठेतरी जमाना आहे. मुलं प्ले स्टेशन, सोशल मीडिया, मोबाईल फोनवर आहेत, आयपॅडवर आहेत, पण त्यांनी ही जी चांगली खेळाची मैदान आहे त्याचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. त्यांचे पालक त्यांच्यासाठी जे कष्ट करतात ते कुठेतरी त्यांनी चांगलं कन्क्लुजन करून खेळलं गेलं पाहिजे. इकडे उपस्थित असताना आम्ही सगळे क्रिकेटचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना 100% बॅक करू.